आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेनेटिक टर्मिनॉलॉजी. ह्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये विशिष्ट प्रकारचे ज्या डेफिनेशन आहे ह्या डेफिनेशनचा आज आपण अभ्यास. टर्मिनॉलॉजी म्हणजे छोट्या छोट्या व्याख्या. आता ह्या व्याख्या आपण पाहणार आहोत. पहिली आहे कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स म्हणजे काय? द स्पेसिफिक फीचर ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द कॅरेक्टर्स. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचं विशिष्ट कॅरेक्टर्स. उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे, तो दिसायला काळा दिसतो, बरोबर. मग मुलं त्याला चिडवतात, ब्लॅक म्हणतात किंवा काही तर काही म्हणतात, बरोबर. एखाद्याच्या डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, त्याला वेगळ्या नावाने हे करतात. म्हणजे त्याचे ते कॅरेक्टरिस्टिक्स असते. म्हणजे एखाद्याने हिरवा कपडे घालून आले, आपण त्याला पोपट म्हणतो, पोपटासारखा दिसतो, म्हणजे त्याचे ते कॅरेक्टरिस्टिक्स असते. हिअर दीज आर द कॅरेक्टर्स. त्याला आपण म्हणतो कॅरेक्टर्स. म्हणजे हाईट एक्झाम्पल आहे ते. एक्झाम्पल ऑफ द कॅरेक्टर दॅट इज द हाईट ऑफ द स्टेम, हाईट ऑफ द ऑर्गॅनिझम, काही लिहू शकता तुम्ही एक्झाम्पल. हिअर सेकंड दॅट इज द ट्रेट. दुसरं काय आहे? ट्रेट. व्हॉट इज द ट्रेट? द इनहेरिटेड कॅरेक्टर्स. इट इज द डिटेक्टेबल द व्हेरियंट कॉल्ड ॲज द ट्रेट. ट्रेट म्हणजे काय? एक विशिष्ट कॅरेक्टर. टॉल और डार्क. तो उंच आहे की बुटका आहे, काळा आहे की गोरा आहे, बारका आहे म्हणजे बारीक आहे की जाड आहे, हे झाले त्याचे कॅरेक्टर्स. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? ट्रेट. ट्रेट म्हणजे काय? इनहेरिटेड कॅरेक्टर्स. दिस आर डिटेक्टेबल फॉर द व्हेरियंट. त्या व्हेरियंटला ओळखण्यासाठी हिअर these factors. हे पहा, चालू लेक्चरला कोणीही फोन करायचा नाही. तुम्हाला फोन तुमच्या मित्रांना वगैरे तुम्ही करू शकता. हिअर नेक्स्ट दॅट इज द फॅक्टर. व्हॉट इज द फॅक्टर? इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर म्हणजे काय? इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी particles present in an organism which is responsible for the inheritance and the expression of the characters called as the factor. फॅक्टर म्हणजे काय? हा इनहेरिटेड की एखाद्या आपल्या शरीरामध्ये जे कॅरेक्टर्स असतं, हे कॅरेक्टर्स कसं दिसतं त्याला म्हणायचं फॅक्टर. त्यालाच काय म्हणायचं? हेरिडिटी. Here, this particle present in an organism which is responsible for the expression of the characters called as the factors. And these factors, these are passed from one generation to the next generation. ते कॅरेक्टर्स काय करतं? एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत असतं. Here, these are the biological characters. These are transfers from one generation to the next generation. Here, what is the next character? That is called as the gene. What is the gene? ह्या टर्म्स तुम्हाला विचारल्या जातात. What is the gene? It is the particular segment of the DNA which is responsible for the inheritance and the expression of that characters. What is the gene? Gene is the segment of DNA. जीन हे काय आहे? डीएनए ची एक सेगमेंट आहे की ती काय करते? आपल्या शरीरामध्ये असलेले जे इनहेरिटन्स कॅरेक्टर्स आहेत ते एक्सप्रेस करते. उदाहरणार्थ पहा, टॉलनेस म्हणजे उंच. उंच होण्यासाठी एक विशिष्ट जीन आहे, त्याला आपण कॅपिटल टी याने एक्सप्रेस करतो. मग हे एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर्स कॉल्ड ॲज द जीन, त्याला आपण जीन म्हणतो. समजलं? जीन म्हणजे काय? That is the particular segment of the DNA which is responsible for the inheritance of the characters. म्हणजे जी जीन ती काय करते? विशिष्ट कॅरेक्टर्स ट्रान्समिट करते, त्याला म्हणायचं जीन. व्हॉट इज द alleles? Next, that is the alleles. Alleles, it is also called as the allelomorph. Alleles काय म्हणतात? allelomorph म्हणतात. That is the two or more alternative forms of the given gene
दे आर कॉल्ड ॲज द alleles. पहा, आलेली म्हणजे काय? हिअर कॅपिटल टी ही काय झाली? एक आलेली झाली. किंवा आर आर राऊंड, बरोबर, राऊंड सीड. आता किंवा ब्लॅक अँड व्हाईट असतो म्हणजे व्हाईट कॅपिटल आर, बरोबर, स्मॉल आर. हिअर दीज आर कॉल्ड ॲज द alleles. दे आर शॉर्ट फ्रॉम द allelomorph. त्यालाच काय म्हटलं जातं? allelomorph. हिअर दीज आर कॉल्ड ॲज द alleles. त्यालाच आपण काय म्हणतो? alleles म्हणतो. समजलं alleles म्हणजे काय? alleles, these are the two or more alternative forms. दोन पेक्षा जास्त जीन एकत्र जर असतील त्या फॅक्टरला आपण काय म्हणतो? alleles. allele म्हणजेच जीन. नाउ नेक्स्ट, phenotype. What is the phenotype? Here the external appearance of an individual of the trait called as the phenotype. पहा, फिनोटाइप म्हणजे काय? एक्सटर्नल अपीअरन्स, वरून तो कसा दिसतो. आता उदाहरणार्थ पहा, एखादा काळा दिसतो, ब्लॅक दिसतो, किंवा एखादा उंच दिसतो, बरोबर. मग हे उंच दिसणे किंवा तो काळा दिसणे म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स झालं त्याचं. ते कोणता इंडिव्हिज्युअल असेल म्हणजे एखादं प्लांट आहे, ते प्लांट उंच आहे, उदाहरणार्थ अशोकाचं झाड आहे, उंच आहे, म्हणजे एक्सटर्नल ते झालं त्याचं एक्सटर्नल अपीअरन्स. एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ an organism or the trait is called as the phenotype. आता एक्झाम्पल दाखवले पहा. टॉल इज डिटरमाइन्ड बाय द कॅपिटल टी. इथं पहा, टॉल इज डिटरमाइन्ड बाय द कॅपिटल टी. म्हणजे टॉल हे कसं दाखवलं जातं? कॅपिटल ने दाखवलं जातं. किंवा कशाने दाखवलं जातं? कॅपिटल टी स्मॉल टी असं जरी लिहिलं तर तो काय दाखवतात? म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी दाखवला किंवा कॅपिटल टी असं दाखवला तर काय म्हणायचं? दीज आर द टॉल. या दोन्हीला काय म्हणायचं? टॉल. आणि जर तो डॉर्फ असेल, स्मॉल टी, बरोबर, स्मॉल टी असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे? ते झाड कसं आहे? डॉर्फ आहे, बुटकं आहे. म्हणजेच त्याला आपण लिहिताना कसं लिहितो? दीज आर द टॉल और दीज आर द डॉर्फ, सो कॉल्ड ॲज द फिनोटाइप. त्याला म्हणायचं फिनोटाइप. समजलंय? फिनोटाइप म्हणजे वरून जो कसा दिसतो त्याला म्हणायचं फिनोटाइप. देन व्हॉट अबाउट द जीनोटाइप? Genotype, that is the genetic constituents of an genetic makeup of the organism. They are respect to the particular trait called as the genotype. Genotype म्हणजे काय? आता आपण फिनोटाइप जसं पाहिला, फिनोटाइप म्हणजे काय? द टॉलनेस, बरोबर, द एक्सटर्नल अपीअरन्स, वरून कसं दिसतं? टॉल दिसतं, म्हणजे ते कसं झालं? फिनोटाइप. आता आपण कॅपिटल टी असं लिहिलं म्हणजे काय झालं? जीनोटाइप झाला त्याचा. कॅपिटल टी लिहिलं म्हणजे जीनोटाइप. आणि हे जर म्हणलं आपण टॉल, असं टॉल म्हटलं, हा टॉल शब्द काय झाला? फिनोटाइप. आणि कॅपिटल टी हे कसं झालं? जीनोटाइप. समजलं आता? जीनोटाइप आणि हा टॉल म्हटलं, हा झाला का? फिनोटाइप. टॉललाच आपण कॅपिटल टी लिहितो. कॅपिटल टी लिहिलं की तो झाला जीनोटाइप. आणि आपण म्हटलं की त्याचा फिनोटाइप लिहा, टॉल शब्द लिहिला, TALL, टॉल म्हणजे काय झाला? फिनोटाइप. समजलंय? म्हणजे एक्स्ट्रा फिनोटाइप, जीनोटाइप म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज जीनोटाइप. आपण काय शिकलो? जीनोटाइप आणि फिनोटाइप. हिअर that is the heterozygous pure. आता what is the heterozygous pure? The individuals possessing the identical alleles of a particular trait is called as homologous pure for their trait. आता उदाहरणार्थ पहा, होमोझायगस प्युअर म्हणजे काय? आता मी इथं कलर मध्ये दाखवतोय, रेड कलर मध्ये
कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी हे दोन्ही सारखे आहेत, दोन्ही टी सारखे आहेत, म्हणून याला काय म्हणतो होमो. होमो म्हणजे सिमिलर, होमो म्हणजे काय, ॲलिडोमॉर्फ झाला, डॉमिनंट झाला, रिसेसिव्ह झाला. देन फिनोटाइप, जिनोटाइप. आता आपण पाहत होतो होमोझायगस प्युअर. होमोझायगस प्युअर मध्ये हिअर सी the individual they have to form capital T म्हणजे होमो म्हणजे सेम, होमो, होमो म्हणजे सेम, होमो आणि झायगस असे दोन शब्द आहेत. आता सारखे जर असतील, आता कॅपिटल टी कॅपिटल आहे, हे सेम आहे. हेट्रो, हेट्रो म्हणजे वेगळा, खाली शब्द दिलेला आहे हेटरो, इथं पहा खाली हेट्रोझायगस, हेट्रोझायगस म्हणजे वेगळा, म्हणजे कसा, कॅपिटल टी स्मॉल टी, हा झाला हेट्रोझायगस. हेट्रो म्हणजे एक कॅपिटल, होमोझायगस, सेम म्हणजे होमोझायगस. ठीक आहे, होमोझायगस आणि हेट्रोझायगस. द इंडिव्हिज्युअल्स एक्झाम्पल दाखवलंय पहा, कॅपिटल टी म्हणून होमोझायगस. पण हा हायब्रिड आहे पहा इकडे हेट्रोझायगस. हेट्रोझायगस, द इंडिव्हिज्युअल्स possessing the alleles they have two particular trait, they are the हेट्रोझायगस. हेट्रोझायगस म्हणजे वेगवेगळे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, दोन्ही वेगळे आहे, म्हणून याला काय म्हणायचं, हेट्रोझायगस. जरी हे वेगळे असेल परंतु हा कसा दिसणार आहे, टॉलच दिसतो, कारण का टी इज कॅपिटल. आता हे कशावरून, हे तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये समजून सांगतो की तो टॉल कशामुळे आपण म्हणतो. हिअर दीज आर द फर्स्ट पार्ट, दॅट इज द होम. आता आपण पाहणार आहोत प्युअर लाईन होमो हायब्रिड. हिअर generation these are seen, here the pure line, here they and this true breeding, these are forms one or the more trait, these are called as the characters of single parents, they have to self fertilization called as the pure line. दोन्ही जर सारखे असेल, कॅपिटल टी असेल तर त्याला म्हणायचं प्युअर लाईन, स्मॉल टी प्युअर लाईन, म्हणजे दोन्ही कॅपिटल असेल तर प्युअर लाईन. मोनो हायब्रिड, आता मोनो हायब्रिड म्हणजे काय लक्षात घ्या. हिअर मोनो हायब्रिड मीन्स when the heterozygous one trait is produced from the cross between the two pure parents and this occurs in single trait of the contrasting characters, example have स्मॉल टी, याला म्हणजे क्रॉस बिटवीन द प्युअर टॉल. आता याचा कशाबद्दल करणार, याचा क्रॉस कशावर करायचा, कॅपिटल टी प्युअर टॉल झाला, हा वरचा झाला हायब्रिड, कॅपिटल टी स्मॉल टी हा झाला हायब्रिड, कॅपिटल टी हा झाला डॉर्फ or the pure dwarf. It is the heterozygous to form the single pair of alleles, याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. समजलंय मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, हा एक पहिला झाला हेट्रोझायगस, हा झाला दॅट इज द प्युअर लाईन. प्युअर लाईन म्हणजे काय, दॅट इज द टॉल ऑर द डॉर्फ. कोण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणून एकत्र आले की तो झाला मोनोहायब्रिड क्रॉस. मग आपल्याला पाहायचंय आता F1 जनरेशन म्हणजे काय, व्हॉट इज द F1 जनरेशन. आता उदाहरणार्थ पहा, इथं कॅपिटल टी स्मॉल टी यांचा क्रॉस झाला, पुढच्या जनरेशन मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी आला, बरोबर. मग याला म्हणायचं F1, हा कॅपिटल म्हणायचं
F1 जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे काय? फर्स्ट फिलियल जनरेशन. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये काय निर्माण झालं त्याला म्हणायचं F1 जनरेशन. इट इज फर्स्ट फिलियल जनरेशन called as the mating of first parent. They called have the contrasting characters. त्यालाच आपण काय म्हणतो? कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. म्हणजे पहिल्या उदाहरणार्थ आई वडिलांच्या क्रॉस मधून जो मुलगा तयार होतो तो कसा दिसतो हे झालं त्यांचं फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 जनरेशन. अशा प्रकारे आज आपण इथं थांबूया. हे सगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. ह्या टर्मिनॉलॉजी तुम्ही पुस्तक आहेत महत्वाच्या. टर्मिनॉलॉजी जेवढ्या शिकवल्यात आज तेवढ्या सगळ्या टर्मिनॉलॉजी तुम्ही